लॅपटॉप आहे का रे दुसरा किंवा आणला आहे का तुम्ही? आणला आहे ना? हां तेवढं करा तर कनेक्ट. हां ठीक आहे ना, आहे ना आपल्याकडे सगळी सोय आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. चलो ओके. आय इज एव्हरीवन देअर? लेट मी सी. ओनली 23. बाकी नाही आहे. फाईन, नॉट एन इश्यू. ओके. चलो किती वाजले? 10:53. विल टेक टिल 9:45. आय विल टेल द नेक्स्ट बॅच अकॉर्डिंगली. बघू. लागला का चार्जिंग? ओके चलो. काल आपण नाही नाही गुगल मीट याचं रिमोट आहे का रे याचं? रिमोट नाही. हां यार नाही माहिती. ऑफिसला आज प्रॉब्लेम आहे. तिकडे रिमोट आहे का बघतो का त्या केबिनमध्ये? ओके 5G कनेक्ट करून घ्या ना. चलो. सो जस्ट टू समराइज, could anyone explain me what is data cleaning online? अरे बुक्स का पलटवता है, तुम भी बोला. अजून why is data cleaning important? Yes, anyone? To get a more accuracy. To get more accuracy or Removing duplicates, incorrectly formatted data, and incomplete data. अरे व्हॉट्सअपची नाही गरज, गुगल मीटला जा, मी सांगतो ना कोड. ओके ठीक. सो correct. So data cleaning is a part of data analytics, or we can I told you it's a heart of data analytics, which क्या करता है, which makes sure that your data is being cleaned and with a higher accuracy, so that it gives you a proper insights or it helps you for modeling. उद्या मी तुम्हाला पाईपलाईन्स पण, डेटा पाईपलाईन्स पण एक्सप्लेन करेल. ठीक आहे. जर जमलंच नाही तेवढं तर नाही पॉसिबल, नाही शक्यच नाही. त्या लॅपटॉपला आहे माझ्या, त्याचा आवाज पूर्ण बंद करा. ठीक आहे. आय वुड ट्राय टू आय वुड हॅव डेफिनेट विंडोज प्लस के आय वुड हॅव ट्राईड टू शो यू, बट ठीक आहे. बाकी पोर्टल्स वगैरे दाखवतो मी तुम्हाला. के हे उद्या किती लोक येणार आहे बाय द वे ऑफलाईन?
Anika, okay. I hope to see everyone tomorrow. Would be our last lecture. थोडं जास्त वेळ चालेल तसं मी मॅनेज करेल, डोंट वरी. ओके. सो डेटा क्लिनिंगमध्ये आपण बघितलं की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीने आपण काय करतो, डेटाला रिप्लेस करतोय. करेक्ट? रिप्लेस करतोय ना, त्या नल व्हॅल्यूजला रिप्लेस करतोय. कशाने? मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे कोण? मीन मीडियन मोड. हे कोणी कसं रिप्लेस करत आहे? नल व्हॅल्यूजला. हेच का बरं? कारण की बघा ते ऑलमोस्ट सेम व्हॅल्यूज देतात, म्हणजे असं कन्सिस्टन्स व्हॅल्यू वागतात ते. असं नाही की अचानक. फक्त त्याच्यामध्ये पण एक ट्रिक आहे की तुम्हाला माहिती पाहिजे कुठे मीन वापरायचं, कुठे मीडियन वापरायचं, कुठे मोड वापरायचं. यस कोमल, कुठे मीन वापरायचं? कोमल मीन कुठे वापरायचं? हां जागृती, कुठे वापरणार मीन आपण? When the data is in range. फॉर एक्झाम्पल काल आपण एज बद्दल बघितलं होतं. एज कॉलम आहे, तर व्हेरिएबल एज म्हणजे रेंज असते एजची, जसं की 18 to 44 वगैरे 60 असं बघितलं होतं आपण. मग ही जेव्हा रेंज वगैरे असेल त्यावेळेस आपण मेनने रिप्लेस करू शकतो. ओके. मग मोड कधी वापरायचं सांग रे. मोडमध्ये जेव्हा कॅटेगोरिकल असेल तेव्हा. आणि मंथन तेव्हा मंथन वारके हे कधी वापरायचं मग? मीडियम. येस मंथन. नाही माहिती मंथनला. ऋतिक. सर ज्यावेळेस आउटलायर्स असतील त्यावेळेस मीडियन यूज करतो. ठीक आहे. आउटलायर्स काय असतात संदीप? हां संदीप, आउटलायर काय असतात? ठीक आहे, नाही लक्ष. सानिका, व्हॉट आर आउटलायर्स? salary, prices, net worth. नो, आउटलायर असं थोडी सांगितलं मी. येस वरद, आदित्य, प्रथमेश. प्रथमेश नाही आहे आज. आहे ओके. व्हॉट आर आउटलायर्स? काल सांगितलं ना रे. Data point. अर्धवट आन्सर देते. सांग रे तन्मय. अरे काल तर सांगितलं, आउटलायर सांगितलं होतं ना मी काल. एक्झाम्पल नाही, मला आउटलायर काय ते तर सांगा. काय? हो, कभी हाँ कभी ना. कुठे कधी येता कधी नाही येत, कसं लक्ष लागेल? तुझं माझं नाही. तुमचं नाव काय? ठीक आहे. आउटलायर्स काय प्रांजली? असतात. आहे डेफिनेशन सांगितली. एक्झाम्पल. अरे idiots, outliers are the data points which vary very much from your data set. तुम्हाला मी काल आयदर एंड्सची कन्सेप्ट पण सांगितली होती. 1,00,000 आणि 1,200 रुपयाचं एक्झाम्पल दिलं होतं. माझ्याकडे 1,00,000 रुपये आहे तर मी आउटलायर झालो.
तुमची एक स्पेसिफिक रेंज झाली. सपोज आता तुमच्या सगळ्यांकडे याच्याकडे 2,000, 5,000, 2,000, 10,000, 3,000, 2,000, 1,000 असे पैसे आहेत माझ्याकडे या ग्रुपमध्ये. अचानक माझ्याकडे 1,00,000 रुपये, तर मी कोण झालो? आउटलायर. समजलं का? अरे काय रे, couldn't connect. Okay, so today we are going to start with data visualization. तर डेटा व्हिज्युअलायझेशन आहे काय? फोन्स काढा तुमचे, काय उपयोग नाही. ठीक, मी असं ठेव काय ऑप्शन, मला कोड करावं लागेल ना. सो वी आर गोइंग टू सी व्हॉट इज डेटा व्हिज्युअलायझेशन. डेटा व्हिज्युअलायझेशन काय काय वाटतं तुम्हाला? किती समजतं ते सांगा. डेटा व्हिज्युअलायझेशन आहे काय? का बरं करतो आपण ते? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. करेक्ट. चलो, का करतो आपण? येस, डेटा इझिली अंडरस्टँड होण्यासाठी आणि त्याच्यावरून जे आपल्याला प्रिडिक्शन वगैरे करायचे ते करता येतात. त्यामुळे प्रेडिक्शन्सचं नाही, ॲनालिसिससाठीच लागतं ते. ओके, बरोबर. KPIचा फुल फॉर्म काय? की परफॉर्मन्स काय? इंडिकेटर ना. गुड. चलो, सो डेटा व्हिज्युअलायझेशन इज अ पार्ट ऑफ डेटा एनालिटिक्स वेअर you visualize or show your data graphically rather than showing it in numbers. ह्युमन टेंडन्सी काय बोलते की माणसाला आकड्यांपेक्षा व्हिज्युअल्स लक्षात राहतात, ग्राफ्स लक्षात राहतात. ठीक आहे, क्रिकेट मॅचला लास्टला एकदा ग्राफ आला की कळून जातं काय कुठे कोणी कुठे मॅच जिंकली. कधी कधी एका ओव्हरमध्ये मॅच फिरून जाते. तर एक ओव्हरचा ग्राफ अचानक मोठा होतो खूप. सो कळतं दिस वॉज द टर्निंग पॉईंट. आता हेच तुम्ही पूर्ण हायलाईट्स बघत बसाल की प्रत्येक ओव्हरचा डेटा बघाल, त्यापेक्षा ग्राफिकल युनिट समजेल ना. ग्राफ तुम्ही शाळेतला सगळ्यात फेवरेट टॉपिक असेल तो. ग्राफ पेपर घेऊन ग्राफ काढायचं, बरोबर ना? काढला आहे का नाही? खरंच का याला टाकलं होतं, ऑप्शनला टाकलं होतं तो, समजेल नाही ना. ठीक आहे. सो ग्राफ्स काढून मग तुम्ही ते इंडेक्स काढायचे, मग एक टेबल काढायचे, मग ते पॉईंट्स पहिले एक्स ॲक्सिसवर वाय ॲक्सिसवर मग पॉईंट्स काढायचे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आता डेटा व्हिज्युअलायझेशन तुम्ही कशात करतात सगळ्यात जास्त व्यवस्थित? पॉवर BI मध्ये. दॅट इज अ स्पेसिफिक टूल फॉर डेटा व्हिज्युअलायझेशन. बट पायथनमध्ये का? मग पायथनमध्ये तुम्हाला जेव्हा मॉडेलिंग करायची असते, जेव्हा डेटा बिल्डिंग करतो, जेव्हा तुम्ही मॉडेल बिल्डिंग करतात, तर त्यासाठी आपल्याला समजायला की मॉडेल कसा वागणार आहे किंवा कसा तो डेटा वागतोय आणि कसा तो पुढे वागेल, त्यासाठी आपल्याला समजायला आपण व्हिज्युअलायझेशन करतो. म्हणजे हे जे व्हिज्युअलायझेशन आहे ना, जास्त डेटा ॲनालिटिक्ससाठी नाही पण जास्त डेटा सायन्ससाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललो की लायब्ररीज काय, लायब्ररीज आर एक्सटर्नल मॉड्यूल्स आर पॅकेजेस जे पायथनला लागतात. ट्रॅक्टरचं एक्झाम्पल दिलं होतं मी, आठवतं? म्हणजे आपल्याला जर मॅथमॅटिकल कॉम्प्युटेशन्स करायचे असतील तर नंपाय, लगेच मग ते ट्रॉली सोडा, मग दुसरी लावा. जर पाणी व्हायचं असेल तर टँकर लावायचा. तसंच मग जर डेटावरती ऑपरेशन्स करायचं असेल तर वी वूड यूज पांडाज. तसंच व्हिज्युअलायझेशनसाठी यू हॅव 2 लायब्ररीज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट वन इज मॅटप्लॉटलिब अँड सेकंड इज सीबॉन. सेम जसं नंपाय पांडाजचं आहे तसं मॅटप्लॉटलिब सीबॉनचं आहे. 10 आउट ऑफ 1 टाईम तुम्हाला फक्त याच्यावरती क्वेश्चन येईल इंटरव्ह्यूला. किती? 10 आउट ऑफ 1 टाईम. पण हा तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये दाखवायचा आहे. समजलं? 10 आउट ऑफ 1 टाईम. समजतं का तुम्हाला? खूप कमी. आणि याचे क्वेश्चन्स पण ठराविक आहेत.
कारण की काय होतं, जर आपण जास्त करायला गेलो ना तर लाईन ऑफ कोड वाढतो आणि तेवढाच ग्राफ आपल्याला 5 मिनिटात पॉवर बी आय किंवा काय म्हणतात त्याला एक्सेल देऊन टाकतं. एक्सेल पण देतं ग्राफ्स. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड, अ डायनॅमिक डॅशबोर्ड, स्टॅटिक डॅशबोर्ड? गुड. ठीक आहे, मग आपण याच्यावरती स्टॅटिक डॅशबोर्ड्सवरती काम करणं. एक अजून एक लायब्ररी आहे, ती एक्झिस्ट करते, बट तुम्ही जेव्हा कधी कोणी फुल स्टॅक पायथन शिकाल, फुल स्टॅक पायथन म्हणजे एकदमच प्रो लेवलचं पायथन, API बिल्डिंग वगैरे सगळे आहेत, ते जर कधी शिकाल आणि खूप चांगलं आहे बरं की या पॉईंटला. अगेन मी तुम्हाला डेटा वेअरहाऊसिंग, क्लाउड, डेटा लेक हे सजेस्ट केलं ना, मी तुम्हाला पायथन फुल स्टॅक डेव्हलपमेंट पण सजेस्ट करेल. फुल स्टॅक पूर्ण एंड टू एंड पायथन. त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉटली म्हणून एक लायब्ररी आहे, त्याचे काही फंक्शन शिकतात. कुठली? प्लॉटली. इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं की व्हॉट आर द लायब्ररीज यूज्ड फॉर डेटा व्हिज्युलायझेशन, तुम्हाला सांगतो 80% ऑफ द क्राऊड वुड आन्सर मॅटप्लॉटलिब अँड सीबॉर्न. तुम्ही अजून एक आन्सर करायचं, दॅट इज कॉल्ड प्लॉटली. आणि इंटरव्ह्यूला हे इंटरव्ह्यू टाकून द्यायचं, CV टाकून द्या. ठीक आहे, प्लॉटली जास्त लोकांना येत नाही, मला पण येत नाही एवढी नीट, काहीच नाही. मला फक्त ते इम्पोर्ट करता येते आणि 2-3 फंक्शन्स माहिती आहे. तसेच तुम्ही त्याचे 2-3 फंक्शन्स पाठ करून द्यायचे बस. कोणते फंक्शन्स? जसे पांडासचे आहेत, df.head, df.tail, बस इतना कर लो, बहुत हो गया, बहुत ज़्यादा. त्या दिवशी मी तुम्हाला बोललो ना, माझं MITला, तुम्हाला बोललो माझं MITला सेशन होतं एक सेम पायथनवरती. तर तिथले मुलं एकतर ते ऑलरेडी MIT तुम्हाला माहिती आहे कसे ते ॲडव्हान्स मुलं आहेत सर्व. कोणी हार्वर्डवरनं कोर्स करतं आहे, कोणी कुठून कोर्स करतं आहे. तर त्याच्यातला एक मुलगा होता, त्याला प्लॉटली, तो म्हणे मी व्हिज्युअलायझेशन सीबॉर्न आणि मॅटप्लॉटलीवर करतच नाही म्हणे, मी प्लॉटलीवरच करतो. तर दाखव ग्राफ्स असे, इतके सही ग्राफ्स होते त्याचे, इतके सही. लेक्चर आय डोंट डू. म्हटलं का नाही रे वापरत तू? म्हणजे सर आता ऑलरेडी देर आर को पायलट्स अँड आय नो द एंटायर थिंग हाऊ इट वर्क्स. सो फॉर मी using matplotlib, using seaborn and matplotlib is not like, it's I don't feel it is very challenging. It's very easy. So challenging is Plotly, but I have mastered Plotly, so I use Plotly. So एक student होता actually, and there was one girl, same तुमचंच एजची असेल, ते BCA सेकंड इयरला होतं माझं सेशन AI एजंटवरती. सो आम्ही पूर्ण डेटावरची जर्नी पण वर्क केली. तर अगेन दे टोल्ड दॅट गर्ल शी हॅड लाईक सेकंड इयरलाच होती. ठीक आहे, म्हणजे किती वय असेल तर 12वी नंतर सेकंड इयर म्हणजे काय 19-20. फुल स्टॅक डेटा सायन्स कंप्लीट केलं होतं तुम्ही. सर म्हणे मला इंटर्नशिप करायची आहे, मला ऑपॉर्च्युनिटी पण आहे म्हणे, कॉलेज सोडत नाही म्हणे. म्हटलं मी काय करू शकतो म्हटलं तुमच्या कॉलेजचं. तरी मी तिला बघितलं, म्हटलं बघतो जर असेल, मी तुमच्या सरांना बोलून बघतो माझं एक असेल तर. सो असं होतं की बघा लाईक तुम्ही पण आहे ना आता एक पटकन. सो दिस इज इट, लाईक जिथून तुम्हाला वाटतं ना की आपण स्टार्ट करतो आहे. आय हॅड दिस डिस्कशन विथ नवनाथ सर ॲज वेल. जिथून वाटतं ना की आपण ॲज अ कोर्स प्रोव्हायडर वी आर स्टार्टिंग, दॅट इज जस्ट लाईक म्हणजे काहीच नाही आहे ते. जिथे तुम्ही दिस इज जस्ट जिथे तुम्ही एंड करतो ना आपण आपले कोर्सेस. ठीक आहे, वी हॅड त्यांचं जेव्हा स्टार्ट डिस्कशन झालं. सो जिथे आपण एंड करतो आहे दॅट इज जस्ट अ स्मॉल थिंग. इट्स अन एंड ऑफ अ न्यू बिगिनिंग, लार्ज स्केल न्यू बिगिनिंग. की खूप आहे म्हणजे तुम्हाला आता पायथन इथपर्यंत येऊन सोडलं, बट मुलांना एक पुढे काय करायचं की पायथन, सपोज तुम्ही आता पायथन शिकले करेक्ट. ठीक आहे, आता तुम्ही पॉवर BI शिकलं, पॉवर BI मध्ये को पायलट झाले. लेट्स मूव्ह अहेड अँड यू स्टार्ट लर्निंग को पायलट्स. ठीक आहे, ठीक आहे. पॉवर BI वरती मग डॅक्स फंक्शन, किती फंक्शन्स आहेत. डॅक्स को पायलट्सने इझिली जनरेट होतात. ठीक आहे, मग तुम्ही कुठली फाईल इम्पोर्ट करता, CSV इम्पोर्ट करता. ट्राय की तुम्ही बाकीच्या पण इम्पोर्ट करायला पाहिजे की सर्व्हर्स आहेत. सो इथल्या सर्व्हर आहे का नाही, बट हाऊ वुड यू कनेक्ट अ सर्व्हर. एक बॅच होती, आय डोंट रिमेंबर दॅट बॅच नंबर. मला मुलं माहीत आहे, शुभम जाडे वगैरे ते मुलं. तर त्या मुलांनी काय केलं आहे, ती बॅच करायची आधीची बॅच होती, ते क्रिएटेड देअर ओन सर्व्हर त्या बॅचने. त्यांना पायथन माझं झालं होतं, संपलं होतं त्यांचं डेटा ॲनालिसिस संपलं. ते म्हणे सर करू काय. त्यांनी एक स्वतःचं सर्व्हर
एक स्वतःचं सर्व्हर विकत घेतलं, ठीक आहे, ऑनलाईन सेटअप केला, त्यावरती डमी डेटा टाकला आणि तो डेटा इंटिग्रेट केला तिकडनं, जस्ट टू सी हाऊ सर्व्हर वर्क्स. ठीक आहे. सो आता तुम्ही जर कलेक्टिव्हली आले असाल, तुमचे अनऑफिशियल ग्रुप असतील, तर एक टीम तुमची बनवायची, कंटिन्यू R&D करते, नॉट एक टीम सगळ्यांनीच करा. सो R&A करते, दुसरी R&D करा. R&A समजतं काय? रिसर्च अँड ॲनालिसिस. आणि दुसरं काय? R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. अशा 2 टीम्स करा तुमच्या. सो किंवा ठरून गेलं तुमच्यामध्ये, एक रिसर्च अँड ॲनालिसिस करते, एक पेपर वर्क्स काढते, एक जी डेव्हलपमेंटला लागली, आणि एक Q&A ठेवा, टेस्ट करत राहा की चालू आहे का नाही बरोबर, हे कसं वर्क होईल, याच्यामध्ये अजून काय एन्हान्स करू शकतो, किंवा याला अजून कसं टेस्ट करू शकतो मी वेगळ्या एन्व्हायरमेंट्सला. सो असं पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे. कमिंग बॅक टू प्लॉटली. सो 3 लायब्ररीज आहेत तुमच्या रेझ्युमेमध्ये प्लॉटली पाहिजेत. आय होप आता मी एवढं सांगूपर्यंत तुमचे रेझ्युमेचे टेम्पलेट्स तरी क्लिअर झाले असतील, काय काय ठेवायचं, काय नाही ठेवायचं. पायथन ठेवायचं, ते EDA ठेवायचं, EDAमध्ये काय ठेवायचं, करेक्ट. ठीक आहे. कुठल्या स्किल्स ठेवायच्या है ना. तसंच व्हिज्युअलायझेशन जर तुम्ही टाकलं तर C1 मॅटप्लॉटलिप नाही तर प्लॉटली पण टाका. ठीक आहे. ओके, समजलं सर्वांना. सगळ्यांचे रेझ्युमे अचानक जर मला कधी तुम्हाला काही दाखवायचं असतं, मी बघेल, म्हणजे गुड की प्लॉटली बघायला भेटलं तर चांगलं आहे. कोणीही टाकत नाही. आणि प्लॉटली काय टाकायला सांगतो मी, अजून एक आतली गोष्ट उद्या तुम्हाला मी दाखवतो पोर्टल्स. त्याच्यामध्ये आता तुम्हाला AI स्क्रीनिंग होते रेझ्युमे, ATS वगैरे ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. AI कडे जातात, ते मॅन्युअली चेक होत नाही. तर AIला असे कमांड्स दिलेले असतात की AI लाईक ही इज सेल्फ ट्रेंड, ATS स्कोर तर बघतो, पण याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स काय, लेट्स से तुम्ही दोघं आहे, सेम क्लास, सेम एव्हरीथिंग सगळं, फक्त यांनी प्लॉटली टाकले, तो टाकलं नाही. फरक पडतो रे एक्स्ट्रा स्किल सेटचा. त्याने टाकलं आहे लेट्स से C1 मॅटप्लॉटलिप, NumPy Pandas. तेच त्याने टाकलं आहे मास्टर्ड डेटा ॲनालिटिक्स विथ द पायथन स्किल्स ऑफ एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस वेअर आय वूड परफॉर्म, किंवा लाईक डेटा फॉर्मॅटिंग, डेटा क्लिनिंग असं टाकलं आहे तुम्ही. कोणाला तो प्राधान्य देईन याला, कळलं का. म्हणून मी हिशोबाने तुम्हाला रेझ्युमे बनायला लावतो. असे बनवा. इथे पण तुम्हाला जे ओपनिंग्स येत आहेत ना, तिथे तुमचे सिलेक्शन जे येत आहेत ना तुम्हाला ग्रुपवरती, तिथे होतं आहे का काही रिवर्ट येतो आहे, कॉल नाही येते का. ठीक आहे, बोलतो मी एकदा. हां प्रसाद. सर त्यांना मेल केला ना अगेन, ते रिप्लाय पण नाही करत. हो का. काल गेलो होतो सर एका ठिकाणी, तिथं बावधन नाही का ते. हां वॉक इन ड्राईव्ह होती, बरेच स्टुडंट होते माझे तिथे. हो, काय कसं झालं. आतमध्येच नाही घेतलं सर. रेझ्युमे बघितला, हां म्हणले तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहेत किंवा या पोझिशनसाठी हे नाही आहे करत, त्यामुळे मग जावा घरी. आलो आता तिथे. तुम्ही कुठले आहेत प्रॉपर मग. इथंच राहतो सर मी, कात्रजला. अरे यार, ओव्हर क्वालिफाईड आहे. असे डेटा प्रोसेसिंग होते ना काहीतरी. सर तिथं आतमध्ये गेलो ना, हां ते काय लीला लावत होते काहीतरी. ओके. नाही अरे हे बरेचसे ना स्कॅम्स पण चालू आहेत माहिती आहे का, डेटा हा, कलेक्शन. मला पण तेच वाटलं. इथे एकदा इथं खाली पद्मावतीच्या तिथे आहे ना, हां एक गेलं म्हणून कंपनी होती, ओके. त्या टाईप मध्येच मला वाटलं काम आहे. तिथे होती का कंपनी वगैरे, प्रोफाईल होती का चांगली, म्हणजे होतं का काही. हो, कंपनी चांगली होती. म्हणजे तिथं भरपूर कंपन्या होत्या, ते एक्सेलर वगैरे होत्या भरपूर. अच्छा. आणि एक्सेलर म्हणजे बावधनला होती का. अशी खूप मोठी बिल्डिंग आहे, काचेची बिल्डिंग आहे पूर्ण. हो, काचची बिल्डिंग आहे पूर्ण, आतमध्ये भरपूर कंपन्या आहेत. प्रत्येक फ्लोअरला एक कंपनी असेल, बरोबर समजलं. हो, बरोबर. ठीक आहे, समजलं. तिथे बरंच आहे. तुम्ही इकलं हे बोलले ना, काय याचं नाव, आता तुम्ही जे नाव घेतलं त्याच्यावरनं समजलं की एक फ्रेंड आहे तिथे माझ्या जॉबला. ठीक आहे, चलो बघू. चला काय, तर तुम्ही कलेक्टिव्हली नाही तर तुम्ही एकदा त्यांची इथले प्लेसमेंट असेल ना, प्लेसमेंट ऑफिसर आहेत ना, त्यांच्याशी मग तुम्ही कलेक्टिव्हली एकदा बोलून बघा की हाऊ वी कुड गेट मोर एफिशियंट कॉल्स. तसं आता ओव्हर क्वालिफाईड आहे म्हणजे ती पोझिशन अगदीच सिम्पल, म्हणजे काहीच नसेल ती. जर प्रसाद, डोंट टेक मी रॉंग, बट ओव्हर क्वालिफाईड आहे म्हणजे आत्ता तरी तुम्ही कुठे सुरुवात केली आहे, तर तुम्हाला ओव्हर क्वालिफाईड म्हणताय,
म्हणजे कळलं का ती पोझिशन कशी असेल? हो, बोललो की त्यांच्यासोबत तेच. है ना? हम्म. ओव्हर क्वालिफाईड. गुड, चलो हा कॉन्फिडन्स तरी घेऊन चला. गुड. चलो. सो प्लीज. मी लिफ्ट मधनं खाली येत होतो ना, हां. त्यावेळेस हसायला येत होतं मलाच. म्हणलं रेझ्युमे मध्ये अजून काहीच टाकलं नाहीये, बाकीच्या गोष्टी फक्त नॉर्मल नॉर्मल टाकले की एक्सेल, पॉवर बी आणि पायथन आणि SQL टाकले फक्त, तरी पण हे म्हणतात की ओव्हर क्वालिफाईड आहे. म्हणजे मग लय झाले म्हणलं आता. रेझ्युमे मध्ये जास्त झालं वाटतं. नाही नाही, पण डोंट, तो फीडबॅक नका घेऊन जाऊ, नाही तर कमी कराल रेझ्युमे. नाही 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 नाही. नाही. चलो गुड. चला, मी तुम्हाला आता आपलं ऑलमोस्ट संपायला आलं आहे. मी तुम्हाला जेवढ्या एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या आहेत ना आपल्या बॅचमध्ये, प्लीज तेवढं डोक्यात ठेवा. मला तुमच्या बॅचवरून जास्त सिलेक्शन हवेत. म्हणजे मी एक मी ते एक स्वतःसाठी टार्गेट घेतो की माझ्या बॅचचं सिलेक्ट झालं पाहिजे, आणि तेच झालेलं आहे. शुभम जाडे, हर्षल पाटील, अजून भरत खेंडेकर, सगळे माझ्या बॅचचे. देविका ओगले माझ्या बॅचची. आदित्य, अजून आदित्य रणावरे, दिसाक्षी शिंदे, यश उरले. 8 पोरं लास्ट माझ्या 3 महिन्याच्या बॅचचे. फक्त आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ दॅट ओनली माय बॅच स्टुडंट्स आर गेटिंग प्लेस. 8च्या 8 माझ्या बॅचचे स्टुडंट प्लेस झालेत. पहिले 3 डेटा ॲनालिस्ट इंटर्न, बाकीचे AI इंजिनियर्स, जूनियर AI इंजिनियर. सो ऐसा है. तो ये दॅट इज ॲन अचिव्हमेंट फॉर मी. सो मी पण म्हणून की फरक हाच आहे की मी एक्स्ट्रा काही गोष्टी सांगतो, त्यांनी तर नोट केलं आहे. तुम्ही या सगळ्यांचे रेझ्युमे बघा, जे सिलेक्ट झाले ना त्यांचे रेझ्युमे बघा, आणि बाकीच्या क्लासमेट्सचे रेझ्युमे बघा. ठीक आहे. जसं सानिकाने काल मला विचारलं होतं की सर मी ते डेटा सायन्सचं लेक्चर बघू का. सेम वॉज विथ देविका उगले. यू कॅन कनेक्ट हर ऑन लिंक्डइन. डेटा अनालिस्ट करत होतो आम्ही पायथनचा. तुम्ही सोबत बसायची ना देविका, नाही का. ते मग अचानक मध्ये डेटा सायन्स करायला लागलं. ठीक आहे सर म्हणे मी थांबते, मग आता मी डेटा सायन्सच करून जाते म्हणे. म्हटलं काही गरज नाही, डेटा ॲनालिस्ट चुपचाप म्हटलं इन्फोसिसच्या याला पळा. तर मला DSA करून घ्यायचं माझ्याकडनं. म्हटलं TCSची द्या. दोन्ही दिल्यात त्यांनी. टेस्टला जा म्हटलं. त्यांना त्यांच्या कॉलेजकडनं पण होतं बॉ टेस्टचा सपोर्ट. टेस्टला द्या. आम्ही इथे बसून इंटरव्ह्यू दिला होता ऑलमोस्ट. टेस्ट द्या म्हटलं. ते करता करता डेटा सायन्स करा. त्यांची तिथे प्रोसिजर चालू आहे. 1.5 महिना प्रोसिजर चालली. 1.5 महिन्यात त्यांनी डेटा सायन्सचा अभ्यास केला. सेन्सेस टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी आहे, सेन्सेस, यू कॅन चेक. तिकडे त्यांनी CV टाकला. डेटा सायन्ससाठी इंटरव्ह्यू झाला, तिथे सिलेक्ट झाले. एक इकडे कंपनी आहे बाणेरला, तिथे पण डेटा ॲनालिस्टसाठी टाकला, तिथे सिलेक्ट झालं. एकासोबत 3 ऑफर होत्या. खेळा मग. याला बघ मला जास्त दे, त्याला सांग तो मला एवढे देतोय, तू किती देतोय. पण मग नाही, त्यांनी शेवटी ब्रँड बघितलं TCS. भाग्य बाप आहे TCS. सो असं सानिकासाठी हे सांगायचं होतं की त्यांनी ते करता करता ठीक आहे केलं. बट कधी की जेव्हा त्यांची एक ऑनबोर्डिंग प्रोसेस, सिलेक्शन प्रोसेस झाली होती सुरू, इंटरव्ह्यू प्रोसेस सुरू, तेव्हा त्यांनी केलं. मग त्यांच्याकडे डेटा सायन्ससाठी पण होतं आणि डेटा ॲनालिस्टसाठी पण होते ऑप्शन्स. सो दे चूज वन ऑफ देम. असं. कमिंग बॅक टू व्हिज्युअलायझेशन, फक्त 7 फंक्शन्स आहेत. तो 10 आउट ऑफ 1 टाईम येतं, पण टोटल 7 फंक्शन्स. किती? 7. 7च्या 7 फक्त पाठ पाहिजे, पास, संपला विषय. आणि सेकंड थिंग, व्हिज्युअलायझेशनमध्ये कुठला ग्राफ कुठे वापरायचा, पास. कळलं? व्हॉट दॅट दोज 7 फंक्शन. अँड सेकंडली व्हेअर टू, इन विच कंडिशन टू यूज विच ग्राफ. ठीक आहे. हे तुमच्या कोणाचं पेपर चालू आहे का? पेपर काल मला एक SVQचा एक पेपर आला, एक स्टुडंटनेच पाठवलं. ऑलमोस्ट आमचं लेक्चर होते कवर झाले, ते चालू सगळं SVQला. ठीक आहे. ऑनलाईन स्क्रीन दिसते. सुद्धा स्विच ऑफ युअर कॅमेरा. ओके चलो. डेटा व्हिज्युअलायझेशन काय आहे, कशासाठी लागतं आहे कळलं ना. मी तुम्हाला काल पांडाची फाईल पाठवली ना. ओके. तर सगळ्यात पहिल्या 2 लायब्ररीज इन्स्टॉल करायच्या. कुठल्या? पहिली तर आहे
मॅटप्लॉटलिब अँड सेकंड आहे सीबॉन. इम्पॉर्टंट आहे का काही? कनेक्ट करताय का तिकडे? दोघांनी मिळून एक कनेक्ट करा, एक तिघांनी मिळून एक कनेक्ट करा, दोघांनी एक कनेक्ट करा. ठीक आहे. इन्स्टॉल कशी करता माहिती आहे? नाही होते काय? पिप इन्स्टॉल मॅटप्लॉटलिब, सिम्पल. ठीक आहे, उद्याचं लेक्चर पण घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. मला काही घाई नाही राहत संपवायचं. ठीक आहे. फक्त आता गंमत अशी आहे की इम्पोर्ट सीबॉन ॲज SNS, बरोबर आहे. ठीक आहे. फक्त मॅटप्लॉटलिब इम्पोर्ट करताना इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट करायचं. काय? मॅटप्लॉटलिब डॉट पायप्लॉट ॲज PLT. ओके, ठीक आहे. इझी समजलं का रे? काय डिफिकल्टी? यांच्यामध्ये चेंजेस आहे, नाही तर मॅटप्लॉटलिब ॲज PLT कराल नाही. इंटरव्ह्यूमध्ये फक्त कधी कधी यांच्यावर असा पण क्वेश्चन केलेला आहे की मॅटप्लॉटलिब इम्पोर्ट करून दाखव. मुलं काय करता? इम्पोर्ट विथ डेटा व्हिज्युलायझेशन लायब्ररीज. मुलं काय करता? इम्पोर्ट सीबॉन ॲज SNS अँड इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब ॲज PLT. इथंच चुकतं. अरे असे रॅन्डम क्वेश्चन पण विचारतात फ्रेशरला, डेटा ॲनालिस्टला. इम्पोर्ट मॅटप्लॉटलिब डॉट प्लॉट ॲज PLT असं आहे ते. आणि तुम्ही असं पण करू शकता. ठीक आहे. इम्पोर्ट प्लॉटली डॉट एक्सप्रेस असतं ते ॲज PX. कधी विचारणार नाही, बट तुम्हाला जर लिहायचं असेल तर यू कुड राईट इट डाऊन. ठीक आहे. फोन करा ना. ओके, समजलं का रे? चलो आता हां, ऑफकोर्स यू वुड ऑल्सो रिक्वायर डेटा सेट्स, करेक्ट? आता एक सेल्स डेटा घेतला, त्याला रीड केलं. कसं रीड करता येईल ना? DF इक्वल्स टू कसं आहे रे? DF इक्वल्स टू PD डॉट रीड. ठीक आहे, कळलं ना? त्यानंतर मग रीड केल्यानंतर मग कुठले ऑपरेशन्स आहेत? DF डॉट हेड. वाय इज हेड इम्पॉर्टंट? ठीक आहे, चलो इम्पोर्ट तर झालं आहे. काय आहे आता आपल्याकडे? डेट, प्रोडक्ट, रिजन, सेल्स, प्रॉफिट अँड क्वांटिटी. नेक्स्ट थिंग काय चेक करू शकतो आपण याच्यामध्ये? इन्फो बघितली. नेक्स्ट काय बघू शकतो? DF डॉट हे काय देतो आपल्याला? समरी स्टॅटिस्टिक्स. नेक्स्ट काय? DF डॉट इजनल डॉट सम. हे काय देतं रे? अरे हे पांडाजमध्ये तुम्ही पांडाजची पूर्ण फाईल बघितली का? नाही बघितली. पांडाज पाठवली आहे मी, शी पांडाज म्हणून. खाली एक ग्रुप बाय मेकॅनिझम पण असेल, बघितलं? 2 गोष्टींना ग्रुप करून जस्ट एक सॉल्व्ह करायचं. हां, थोडं ॲडव्हान्स आहे, बट असू द्या. ती फाईल डेटा सायन्स आहे, सुवानी आहे. डोक्यात जाऊ द्या थोडी. नंपायची लिहिली? नंपायची भेटली ना? गुड. चलो, नल व्हॅल्यूज होतात का कुठल्या? नाही, ऑलमोस्ट 0 आहे. सो ग्रेट, वी वुड मूव्ह अहेड. हां, हे बघा. जर आता तुम्हाला रिजन वाईज काउंट काढायचं आहे, व्हॅल्यू काउंट्स आपण बघितलं होतं, करेक्ट? आता रिजन आहे ना, सो म्हणजे वेस्ट रिजनमध्ये किती आहे, साऊथमध्ये किती आहे, नॉर्थमध्ये किती आहे, व्हॅल्यू काउंट्स केलं आहे आपण. हां, तुम्हाला जर फक्त वेस्टसाठी पाहिजे असेल तर वेस्ट रिजनमध्ये बघा किती आहे, 57. ठीक आहे. तर प्लॉट्समध्ये सगळ्यात पहिला प्लॉट जो येतो तो कुठला येतो? लाईन प्लॉट. आता लाईन प्लॉट कधी वापरायचा? वेन वी हॅव टाईम सिरीज रिलेटेड ट्रेंड्स. आता टाईम सिरीज डेटा सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट.
टाईप ऑफ डेटामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट तो टाईम सिरीज डेटा. मी त्या दिवशी पण बोललो, तुमचं जर तुम्हाला नाही लाईव्ह प्रोजेक्टला बोललो होतो मी, जर तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तुमच्या रेझ्युमेमध्ये टाईम सिरीज हे जर असलं ना, लाईक तुम्ही 100 मुलांना लिटरली मागे सोडाल. टाईम सिरीज काय आपल्या डेटा सायन्समध्ये पण बोललो होतो मी, आठवतं? टाईम सिरीज फोरकास्टिंग, डिमांड फोरकास्टिंग, टाईम सिरीज अनालिसिस. टाईम सिरीज म्हणजे काय? टाईम सिरीज डेटा असा असतो, द डेटा विच इज बीन टोटली डिपेंडेंट ऑन टाईम. कळलं? कुठला डेटा डिपेंडेंट ऑन इज बीन रेकॉर्डेड ऑन टाईम. म्हणजे काय? काल एवढं असेल, लेट्स से 1 तारखेला एवढं असेल, 2 तारखेला एवढं असेल, 3 तारखेला एवढं असेल, 4 तारखेला एवढं असेल. टाईम सिरीज आहे ना, एक सिरीज आहे ना, दिस इज नथिंग बट टाईम सिरीज रिलेटेड डेटा. कळलं? टाईम सिरीज डेटा हँडलिंग इज ऑल्सो अ स्किल. सो यू कॅन मेन्शन दिस इन युअर स्किल. पण इंटरव्ह्यूअर विचारायला यू हॅव मेन्शन टाईम सिरीज डेटा हँडलिंग स्किल. सो व्हॉट इज टाईम सिरीज डेटा अँड हाउ कॅन यू हँडल इट? त्यासाठी थोडा ॲडव्हान्स पायथन में जाना पडता है. टाईम मॉड्यूल, डेट टाईम मॉड्यूल आठवतं का? याच क्लासमध्ये बसून केलं आपण. फीचर इंजिनिअरिंगचा पार्ट आहे. ठीक आहे. टाईम सिरीज डेटा. टाईम सिरीज डेटा म्हणजे काय? सर डेटा विच इज बीन रेकॉर्डेड इन टाईम. तुम्ही कसं सांगू शकता? येस सर, आय कॅन हँडल टाईम सिरीज डेटा. वेअर इज इट? आय कॅन रिप्रेझेंट दॅट टाईम सिरीज डेटा विथ अन हेल्प ऑफ अ लाईन प्लॉट. कळलं? सो लाईन प्लॉट कधी दाखवतो तुम्हाला? जर टाईम सिरीज रिलेटेड ट्रेंड असतील ना, टाईम सिरीज रिलेटेड ट्रेंड कुठले आलेत रे? स्टॉक मार्केट पर्टिक्युलर टाईमला बघा ना, नोटेड आहे सगळं. सो दॅट इज टाईम सिरीज. आता तो ग्राफ कुठला असतो? बार ग्राफ असतो का? नाही, तोपर्यंत एक लाईन चार्ट असतो. वेदर 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 कुठल्या टाईमला किती वेदर आहे हे पण बघ, हे नेहमी लाईनने असतं. सो लाईन प्लॉट कधी वापरतात? वेन वी हॅव टाईम सिरीज रिलेटेड डेटा. तर टाईम सिरीज रिलेटेड डेटा कळालं काय? आणि ही स्किल तुमच्या रेझ्युमेमध्ये दिसली पाहिजे. मी असं एक्सपेक्ट करतो उद्या लास्ट लेक्चर येते एक तरी स्टुडंट असेल ज्यांनी मी पूर्ण लेक्चरमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी त्या एका नोटबुकमध्ये लिहिल्या असेल. मी सांगितलं होतं तुम्हाला एक वेगळी नोटबुक करा, जिथे मी एक्स्ट्रा सांगतो ना ते एक्स्ट्रा त्या नोटबुकमध्ये लिहा. एवढं किती लोकांनी केलं? आलेच नाही कराय काय? तन्मय आलाय फक्त. चलो, फंक्शन्स. सगळ्यात पहिला फंक्शन PLT डॉट फिगर इन ब्रॅकेट फिक्स साईज इक्वल्स टू 5,4. हा काय देतो? हा साईज ऑफ द प्लॉट. सगळ्यात पहिले मी तुम्हाला कोरा कागद दिला अँड आय टोल्ड यू की स्टार्ट रायटिंग. कोणी आलंय का? ओके, स्टार्ट रायटिंग स्टार्ट ड्रॉइंग अ ग्राफ. तुम्ही सगळ्यात पहिले प्रश्न मला काय कराल? सर केवढा काढायचा आहे? हाँ करेक्ट ना. तसं इसको भी बताना पड़ता है भाई तेरे को लेंथ और विड्थ कितनी चाहिए ग्राफ की. बरोबर? ठीक आहे. त्यानंतर मी पहिले फंक्शन सांगून देतो तुम्हाला, त्यानंतर येतो. हां, एक लाईन मी सोडून देतो. ज्या एक लाईनमध्ये तुम्ही काय टाकाल? कुठला ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे? टायटल काय द्यायचं आहे? बरोबर? PLT डॉट टायटल. करेक्ट. आता टायटल तुम्ही काही देऊ शकता. सेल्स बाय रिजन. नंतर PLT डॉट एक्स लेबल. काय? एक्स ॲक्सिसवरती काय लेबल टाकायचं आहे? PLT डॉट वाय लेबल. काय? आता PLT डॉट एक्स टिक्स. काय? PLT डॉट वाय टिक्स. ठीक आहे. आणि PLT डॉट शो. किती झालेत रे? 1 2 3 4 5 6 7. बस हे फंक्शन्स लक्षात ठेवायचे. किती सोपे आहे का? काही दिसताना तो दिसतो अरे काय कोड लिहिला आहे, पण काय टायटल एक्स ॲक्सिसवर काय, वाय ॲक्सिसवर काय लेबल. एक्स म्हणजे काय? ते आकडे जे लिहिलेत ना, आकडे लिहितो बघा, ते किती रोटेशनने तुम्हाला टिल्टे पाहिजे. आणि शो म्हणजे काय? प्रिंट. आता मेन लाईन येते. काय? प्लॉट काढायचा आहे. बरोबर? आता कशामध्ये काढलं आपण? PLT मध्येच काढलं आहे. ठीक आहे. कोणाला प्रॉफिट दाखवायचा होता? सेल्सप्रमाणे. ओके, हे यू कॅन स्किप दिस.
ओके. मार्कर ओ कलर बी हे काय नाही, हे कलर कॉम्बिनेशन्स आहेत आणि याला तुम्ही प्रिंट केलं ना, आता तो डेटा काय करेक्ट नव्हता म्हणून तसं आलं आहे. ठीक आहे. सी इफ यू चेंज, इफ आय डू दिस लाईक से बीच्या ऐवजी मी ते आर केलं. काय केलं? आर. ठीक आहे. हे बघा, समजलं का? तो डेटा एवढा क्लीन नव्हता म्हणून तसं आलं आहे. बाय द वे एक्सटिक्स, एक सेकंड. ठीक आहे, आता किती आहे बघा, 90 डिग्री आहे. एक सेकंड हां, ते बघा 90 डिग्री आलं आहे. मला ते सरळ पाहिजे आहे, लेटचे थोडं आडवं पाहिजे आहे. तर किती डिग्री करू मी त्याला? आलं का? आडवे झाले. एवढे सिम्पल आहे. तर कुठली लाईन तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहे? कुठली? करेक्ट. आणि कुठले फंक्शन्स लक्षात ठेवायचे? बास. हे ना तुम्ही तुमच्या कुठेच वापरणार नाही, तुम्ही जॉब करताना पण वापरणार नाही. ठीक आहे. बट जेव्हा पायथन शिकतो ना, माहिती पाहिजे आपल्याला. इंटरव्ह्यूसाठी शिकताय तुम्ही हे फक्त. इंटरव्ह्यूला पण किती टक्के चान्सेस आहे बोललो नाही यायचे? 10 आउट ऑफ 1 टाईम. हां, जर तुम्हाला त्याला समोरच्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं नाही तर मग करेल तो. आणि त्याच्यासाठी पण मी तुम्हाला ट्रिक्स दिल्या आहेत, काय बोलायचं. कळलं? समजलं? PLT.title. एक सेकंड उघडणं. आता तर सर नेमकं तिकडे चावी नाही सापडली, थोडं घोळ झाला म्हणून मग इकडे थोडं आम्ही 10 मिनटं लेट सुरू केलं. तर 10 मिनटं घेतो फक्त. ठीक आहे. काय चालू होतं रे? हां, कळलं? इथे कुठली लक्षात ठेव, हे मी पाठवून दिला सर्व, पूर्ण पायथनचा सिलेबस पाठवून दिला जेवढं पण आहे माझ्याकडे. समजली एक गोष्ट? सेकंड, येतो तुमचा बार प्लॉट. बार प्लॉट कधी दाखवायचा? जेव्हा तुम्हाला कॅटेगरीज दाखवायच्या आहेत. काय दाखवायचे आहे? कॅटेगरीज दाखवायचे. कॅटेगरीज इन अ सेन्स व्हॉट? म्हणजे जर सपोज, एक मिनटं माझ्याकडे असेल ते, RV2 आहे हे बघा, लाईफ प्रोजेक्टचे असे कोड्स असतात. डेटा सायन्सचा लाईफ प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, नाही आहे, मी पाठवून देईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. काय सांगत होतो? कॅटेगरीज म्हणजे काय रे? हे बघा ना, सपोज जर मला बघायचं आहे ईस्ट झोनमध्ये किती सेल झाला आहे, नॉर्थ वाईज साऊथमध्ये किती आला आहे, वेस्टमध्ये किती झाला आहे, किंवा जर आपल्याकडे सेल्स आहे ॲमेझॉनचे, कसले? ॲमेझॉनचे, तर फोन्सचा किती सेल झाला आहे, क्लोथ्सचा किती झाला आहे, हां आय मीन इलेक्ट्रॉनिक्स ॲक्सेसरीज किती झाला आहे, टी व्ही किती झाला आहे, ते एकामध्ये झालं. तर इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये आलं, इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्समध्ये आलं. नंतर मग फर्निचर किती गेलं आहे, कळलं का? जर मला ह्या कॅटेगरीज व्हिज्युअलाइज करायचे तर त्या पॉईंटला मी कोण वापरेल? बार प्लॉट. करेक्ट? लिहून घ्या. आणि हां, लिहून घ्या, मग मी कोड दाखवतो. ते 7 फंक्शन्स पण लिहून घ्या. चला, येस, ऑनलाईन एव्हरीवन राईट इट.
ते 7 फंक्शन्स पण लिहून घ्या. तो मधला सोडा, ते 7 मी जे सांगितले ते तोंडी पाठ पाहिजे सगळ्यांचं. कळलं का? मॅटप्लॉटली C1 विचारल्यावर हे 7 दिसलेच पाहिजे. जर तुम्हाला म्हटलं ना, चला जर अगदीच 1 इयरचा एक्सपिरियन्स असेल किंवा 6 महिन्याची इंटर्नशिप घेऊन जात असाल तर दे वुड डेफिनेटली आस्क यू टू राईट लाईक फॉर एक्झाम्पल दे विल गिव्ह यू अ पेपर, ड्रॉ बार ग्राफ. नाही काही तर 7 लाईन तर लिहून द्या. आणि मधला जर बार ग्राफ असेल तर SNS.barplot एवढं जरी लिहिलं तरी प्लॉट येऊन जाईल. कारण त्यांनी तुम्हाला डेटा दिला नाही आहे. ठीक आहे, एकदा डेटा दिल्यावर सर वन्स यू गिव्ह मी द डेटा आय विल जस्ट फिल द कॉलम्स अकॉर्डिंगली अँड डन. सांगा 80% करेक्ट उत्तर देता, विथ कोड देताय तुम्ही. तो एवढा मोठा कोड कोणच हँग होईल. अरे ओके, ही नोज फंक्शन्स. ऑनलाईन असतं तर ताणच नाही मग, है ना. दिलाय का नाही ऑनलाईन इंटरव्ह्यू? कोणाला बसवलं होतं बाजूला? हे सगळे नाही म्हणतात. आम्ही पण इंटरव्ह्यू घेतो ना, मी तर स्क्रीन शेअर करायला लावतो पहिले आणि चष्मा घालायला लावतो. इंटरव्ह्यू घेताना बघितलं नाही मला, चष्मा घालायला लावतो. हां, क्वेश्चन्सच असे विचारतो ना, असं नाही विचारत मी. व्हॉट इज टेल मी हाऊ डू यू डिलिव्हर अन AI एजंट. टेल मी हाऊ डू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन C1 अँड मॅटप्लॉटली. ते डायरेक्ट आन्सर देतं. हां ना, मग ते आन्सर करेल ना. पण मी थोडा जेन्झीवाला आहे ना, तर मी क्वेश्चन पण तसे विचारतो ना. आता सिम्पल त्याचे एक एक्झाम्पल आहे, तुम्ही लिहा तोवर, लिहिता ऐका. सपोज एक एक्झाम्पल आहे की मला विचारायचं आहे की व्हॉट आर LLMs, लार्ज लँग्वेज मॉडेल्स. ठीक आहे, सिम्पल. सो एक इंटरव्ह्यू काय विचारतो, व्हॉट आर LLMs. एक्सपिरियन्सवाला काय विचारतो की कॅन यू टेल मी व्हॉट आर LLMs अँड हाऊ दे आर यूज्ड इन AI. तुम्ही त्याला काय विचाराल, ओके लेट्स से तन्मय, I have seen that in your resume you have mentioned something about LLMs. So how did you deliver from which source did you use the LLM? What did you fine tune the LLM? And can you just explain me the overall concept of the LLM? So basically explain me the overall concept of LLMs. ठीक आहे. तर हे जेव्हा तुम्ही त्या AI चॅट कुठल्याच चॅटबॉटला पण तो जो आन्सर करतो ना, तो पहिले आन्सर काय करेल तुम्हाला, पहिले जे क्वेश्चन विचारले त्याचे. आणि माझा मेन क्वेश्चन कुठे, लास्टला. त्याला काय करावं लागेल लास्टसाठी ना, त्याला असं करावं लागेल, ओके सर. तो काय करतो मी सांगतो ना, ओके सर. तेवढं समजून जातं. हा स्क्रोल करतो. नाही तर मग अजून एक राहतं ते, एवढं तर अलाउड नाही आमच्या ऑफिसमध्ये, बट मी तर करतो अजून. तुम्हाला ट्रेस लॉजिक्सला जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतो ना, तेव्हा मी हाताची घडी घालायला लावतो. हां, आय हॅव डन एव्हरीथिंग. मग असं कितीतरी मुलं घेऊन बसले तर त्यांना बघता नाही आलं. असे क्वेश्चन्स केले ना, नाही बघताच येत नाही. अरे आम्ही पण तेच केलं आहे रे, माहीत आहे ना. मी तसे 2 बसवले, एक इकडनं टाकायचं, एक मी मांडीवर घेऊन सर्च करायचं एकदम हळूच. आणि मी ऑलरेडी ChatGPTला सांगून ठेवायचो की आय एम इन एन इंटरव्ह्यू, डोंट गिव्ह मी अँड कम्प्लीट, जस्ट गिव्ह मी पॉईंट्स, बाकी मी बोल लूंगा. तर मला फक्त जर विचारलं ना, 4 गोष्टी सांगायच्या आहेत, डेटा इंजेक्शन, रिट्रिव्हल, LLMs अँड क्वेरी. 4 गोष्टी अँड एम्बेडिंग्स, 4 गोष्टी सांगून ठेवायच्या. असे 4 पॉईंट भेटले, हे मेन पॉईंट आहे. किंवा त्याला असा प्रॉम्प्ट देईल, चला कॉपी करायचं पण तुम्हाला एक सांगतो. जर तुम्ही कॉपी करताच आहे ना ChatGPTला घेऊन, तर त्याला एक प्रॉम्प्ट देऊन ठेवा की हे ॲक्ट ॲज माय फ्रेंड, वेअर राईट नाव आय एम गिविंग यू ॲन इंटरव्ह्यू वेअर आय डोंट वॉन्ट अ कम्प्लीट नरेटिव्ह समरी ऑफ दी क्वेश्चन्स आस्क्ड. Just give me the main points which should be answered in the which should be answered to the particular question. या दोन्ही आहे, दोघींपैकी बघ कुठला चालतं. सर परत एकदा सांगा. आता ते रेकॉर्ड होऊन जाईल.
ये डोंट डू दिस ऑल दिस थिंग्स किया मतलब हमने एक ज़माने में किया था लेकिन नहीं हो पाया सफल डायरेक्ट मैसेज आला नाही MNC असेल ना कधीच फेस टू फेस घेणार नाही ऑनलाईनच घेईल चांगली कंपनी असेल तर एकदमच चांगली टाईमच नाही राहत ना एवढा तर हार्डली एकदम हार्डली तुम्हाला सांगतो की जर चांगली कंपनी जर आली एकदमच चांगली तर हार्डली म्हणजे नाहीच ऑनलाईनच इंटरव्ह्यू येतो असं खुश नको हो पण त्यांचे प्रोटोकॉल्स खूप असतात आता एक AI स्क्रीनिंग राऊंड आला आहे पहिले स्क्रीनिंग राऊंड HR घ्यायची आता AI घेतो तर सगळ्यात थर्ड क्लास गोष्ट आली आहे ती चांगले चांगले पोरं डिसिलेक्ट होऊन जातात आणि ते AIला एक्सपेक्टेशन राहतं की हे क्वेश्चन्स पाहिजेत ह्युमनला टेंडन्सी काय की ह्युमनला कळून जातं याच्याला बोलायचं काय चला समजून गेलं स्क्रीनिंग राऊंड ते असतो स्क्रीनिंग राऊंड तुमचा टेक्निकल राऊंड नसतो तो असं आहे त्याच्यात असं आहे की असं जरी चेहरा गेला तर समजतं सो हॅव टू बी व्हेरी मी तर तसंच घेतो बाबा असे क्वेश्चन विचारतो खूप उलटे करून टाकतो जसं मला जर सिम्पल पायथनचं जरी घ्यायचं असेल ना तसं इथे पण काही मुलं आहे ना म्हणजे माझ्याकडे तर येतच नाही कोणी मॉकला पण कोणी जर आलं सो मी आय आस्क क्वेश्चन विथ दॅट इंटेन्सिटी ओनली की इफ आय वॉन्ट टू आस्क अबाउट डेटा टाईप्स सो मी त्याला काय देईल लेट्स से तन्मय वी हॅव 3 numbers stored in an variable x what is the data type of x no म्हणतो सर 3 numbers कसं काय आहे तो एक 3 numbers 3 different numbers are stored टपल हां आता हां आलं एवढं क्विक रिस्पॉन्सिव्ह राहावं लागतं इंटरव्ह्यूमध्ये सर ते आपल्या काल ग्रुपवरती नाही का ते टाकलं होतं agrita.com हे मी नाही टाकलं वेळ नाही सांगतो तुम्हाला. अच्छा मी टाक अच्छा आलं आहे का हां तसं बोला ना हो. हां ओके SQL डेव्हलपरचं. तर मी काल आहे ना ते लिंक्डइन वरती गेलो आणि ते कंपनी सर्च केली. हां त्या कंपनीतल्या एका म्हणजे होते एक जण काम करणारं त्यांना मेसेज केला हां तर त्या म्हणल्या की असं रेफर नाही करू शकत पण HR नंबर देते. अरे वा मी HR मेसेज केला डायरेक्ट. हां HR म्हणलं मला म्हणले की रेझ्युमे पाठवा तुमचा इथं आणि मेलला पण हां पण रेझ्युमेचा तर कोणता पाठवू कळतच नाही सर. अरे चांगलं आहे ना एवढी भारी लीड आली सोडायची नाही काय SQL डेव्हलपर आहे ना हा ChatGPT आणि ला ते ऐका त्या मॅमने काय सांगितलं त्यांना मी मेसेज केलता ना हां त्यांच्यासोबत बोलणं झालं माझं हां तर त्या म्हणले की यू शुड हॅव बेसिक नॉलेज ऑफ SQL. This is a small scale company so basic project will also work but you should have basics clear. MS is used here. Basic knowledge of the tool is enough. Don't worry much. You will be hired if you have basic knowledge and skills. Show them that you are eager to work. असे HR असे कधी बोलत नाही जस्ट मी सांगतो डोंट वरी वगैरे बोलत नाही आमचे HR नाही HR नाही सर बोलले मग तिथं म्हणजे तो एम्प्लॉई का काम करणारा एम्प्लॉई का हो हां मग काम ठीक आहे मग तो करणारे बोलला तो ते ठीक आहे मॅम मग आहेत, HR नाही बोलत कधी ते असं बोलले. ओके ठीक त्यांनी आहे मला नंतर मग शेवटला मग मी म्हणलं की कंपनीचं पोर्टल मी चेक केलंय लिंक्डइनच्या पेज वरती पण मला तिथं दिसत नाहीये ओपनिंग अरे वगैरे नाही ते काय. इंटरनल ओपनिंग येते कधी कधी हा मग मी म्हणलं मग काय करू शकतो मी किंवा काय एक काम कर तुझ्याकडे मेल वगैरे भेट तुमच्याकडे हे आहे का जॉब डिस्क्रिप्शन आहे जॉब डिस्क्रिप्शन आता तिथं फक्त SQL डेव्हलपरच लिहिले सर. बरे मला वाचू द्या जरा. संकेत कोण आहे बघा ना ॲग्रिगेट म्हणतो मी ॲग्रिटा हा मार्गेरिटा अरे एक काम करा
ठीक आहे, लिंक्डइनला आहे का तो, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वगैरे चेक करा. ओके ना, तुम्ही आता काहीच नाही का रे, एक काम करा ना मग, डेटा सायन्स रिलेटेड फील्ड्स. हां, हे बघा काय काय दिलं त्याने, इंटरेस्टेड इन SQL, डेटाबेसेस, क्वेरी ऑप्टिमायझेशन, रिपोर्टिंग अँड डेटा ॲनालिसिस. बस, म्हणजे डेटा ॲनालिटिक्ससाठी पाहिजे, बट एम्फसाइज मोर ऑन SQL. बस, कळलं आहे? म्हणजे एक तुमच्याकडे आत्ता किती वाजले, 8:45 वाजले, 1 तास घ्या, सगळ्यांनीच बसा, चला कोणी घरी जायचं नाही. ChatGPTला जावा, हे टाका, काय म्हणतात त्याला इथलं, हां हे रेझ्युमे नाही, हे टाका, काय काय लागतं आहे. ठीक आहे, त्याला सांगा आय वॉन्ट माय रेझ्युमे, आय वॉन्ट टू बिल्ड अन रेझ्युमे अराउंड SQL फॉर द पोझिशन ऑफ डेटा ॲनालिटिक्स वेअर द कंपनी इज वर्किंग ऑन SQL प्रोजेक्ट्स. कळलं? आणि मग तुमचा रेझ्युमे पाठवा. सो ठीक आहे, जाऊ द्या, ठीक आहे, जाऊ द्या. हाऊ शुड आय मोल्ड, असं 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 दिलं होतं प्रॉम्प्ट. हाऊ शुड आय मोल्ड माय, काल आमची 2.5 तास मी लिंक्डइनला अपडेट करेल मीटिंगचं. मग काल माझी 2.5 तास मीटिंग झाली आमची कंपनीची. खूप गोष्टी नवीन ऐकायला भेटल्या, खूप गोष्टी सांगतो उद्याच्या लेक्चरला सांगायचं, लक्षात नाही मला. त्याच्यामध्ये कळलं की अजून आपण AIचा 100% वापर केलाच नाही आहे, आपण फक्त 2% वापर करतो आहे, असे थर्ड क्लास प्रॉम्प्ट्स. ठीक आहे, तर असे प्रॉम्प्ट टाका. कळलं का? म्हणजे तो काय कळलं ना, मेक माय रेझ्युमे अराउंड SQL फॉर द पोझिशन ऑफ डेटा ॲनालिटिक्स वेअर आय एम गोइंग टू वर्क मोस्टली ऑन SQL. सो टू इम्प्रेस द HR अँड द टेक्निकल टीम, हाऊ मेक शुअर आय मोल्ड माय रेझ्युमे, सो गिव्ह मी द पॉईंट्स टू मोल्ड माय रेझ्युमे अकॉर्डिंग टू SQL. ऑल्सो व्हॉट SQL प्रोजेक्ट आय कुड डू. ज्यांनी नाही पाठवलं त्यांनी हे करा, 1 तास बसा, 1 तास बसून बेच दो. ठीक आहे, समजलं? प्रसाद, सानिका, ऑनलाईन सगळ्यांना? हो सर. ठीक आहे, हो सर. तर इतना करके देखते कल किती लोकांनी पाठवलं आणि किती लोकांना रिवर्ट आला. ठीक आहे, आणि तुम्ही प्रसाद, तुम्ही जमलं तर त्या इंटरनल रेफरला, ठीक आहे, नाही कसं काय बोललं ते नाही कळालं, कारण की रेफर केलं ना. हां हां, मी तर धडाधड होतो. फक्त सिलेक्ट होत नाही म्हणलं, त्याची वेगळी गोष्ट. त्यांना आय मीन एम्प्लॉईज से येस, लिंक्डइन का आलं त्याच्यासाठी झालं. एम्प्लॉईज से, युजली एम्प्लॉईज से येस आय वुड रेफर यू, फर्स्ट शेअर मी युअर CV. तर जर मॅच असला CV तर मग ते रेफर करा. असं नाही ना कोणाला पण रेफर करून दिलं, इम्प्रेशन डाऊन होतं ना एम्प्लॉईजचं. तुम्हाला मी ते पोर्टल पण दाखवते रेफरलचं उद्या या सर्वे. ठीक आहे, चलो. सो बाकीचे 2-3 ग्राफ्स आहे आणि आउटलायरची पूर्ण कन्सेप्ट आपण उद्या बघू. ठीक आहे, उद्या थोडं जास्त वेळ घेईल मी, मे बी लेट्स से अराउंड 15-20 मिनिट्स एक्स्ट्रा आय वुड टेक, और हाफ ॲन आवर. आय वुड शो यू द पोर्टल्स. सो मेक शुअर उद्या मला पूर्ण हे जे 30 ऑनलाईन आहे 30चे 30 दिसले पाहिजे. ठीक आहे, येस सर. देन बघू आपण उद्या किती लोकांना आले. येस जागृती, ऋत्विक, या उद्या सर्वांनी. पुणे आहे, सो पॉसिबल तर नाही ऑनलाईन जॉईन करायचं. ठीक आहे, ऑनलाईन मग तुम्हाला थोडंच दिसेल. ठीक आहे. या, काही प्रॉब्लेम, नंतर कधी आला की भेटूया. शाहरुख, सानिका, सृष्टी गाडगे. हो सर. ओके देन यू कॅन लीव, हॅव अ ग्रेट डे. लीव नाही, चलो तो रेझ्युमे बनवा आणि पाठवा सगळ्यांनी. आहे का? जा नाही, तिकडे बसलेत ना सर. बेस्ट ऑफ लक. तर हम्म. मला टेकेम म्हणजे टेकेम मध्ये आता मी रिझ्युमे शेअर केलेला, हां तर त्यांच्या बॅक ऑफिसला सिलेक्शन झालेलं. ते म्हणले की एक जण ओळखीचे होते, ते म्हणले तुला IT मध्ये टेक मध्ये घेऊन देऊ आम्ही. त्यांना मी जो रिझ्युमे शेअर केलेला ते म्हणले दुसरा रिझ्युमे शेअर कर, हायलाइट्स वर प्रोजेक्ट्स आणि तू जे करतेस तेच फक्त हायलाइट व्हायला पाहिजे. तर कशा टाईप पाहिजे. ठीक आहे ना, मग जर ते समोरनं म्हणतायत तर ट्राय करा, पाठवून तर द्या. पण तो रिझ्युमे मी जो त्यांना शेअर केला ना माझा आहे तो, हां. तर म्हणतात असा नको, फक्त जे इम्पॉर्टंट आहे तेवढं असू देतात.
तुम्ही फक्त प्रोजेक्टच ऍड केले, बाकी काहीच नाही आहे नाही, मग स्किल्स म्हणजे- वगैरे पण ऍड करून द्या ना. ओके. एखादं टेम्पलेट वगैरे आहे का तुमच्याकडे असं? चेअर्स नीट ठेवून जा सर्वांनी. टेम्पलेट्स तर नाही आहे. का तुम्ही थांबा. टेम्पलेट्स तर नाही आहे माझ्याकडे, बट आय वुड सजेस्ट की जे हां सानिका, जे प्लेसमेंट हां. ऑफिसर आहे ना त्यांच्याकडनं घ्या ना, त्यांच्याकडे असेल NMD. सर त्यांच्याकडून एक घेतलेला आम्ही, ते इतकं असं म्हणजे किचकट वाटत होता, तो बघूनच असं विचित्र वाटत होता रिझ्यूम. हो का? ठीक आहे, चालेल. मी बघतो, मे बी इफ आय हॅव एनिथिंग आय वुड डेफिनेटली शेअर इट. आय विल गेट इट बाय टुमॉरो अँड आय विल शेअर इट. ठीक आहे. ओके, थँक्यू. Yes. Okay, then online you can leave, guys. Thank you, thanks a lot. I hope we'll catch up tomorrow. थँक्यू सर. Thank you so much. Yep.